केला नव्हता जेव्हा करायचो शाखेमध्ये बसायचो आणि हितचिंतक या ठिकाणी मला शुभेच्छा द्यायचे. गेली 2-3 वर्ष मी विभागाच्या बाहेर देवदर्शन जायचो आणि ह्या वर्षी सर्व माझे हितचिंतक मित्रमंडळी शाखेचे पदाधिकारी यासाठी विनंती केली की आपण बाहेर जातो परंतु नागरिक मित्र या ठिकाणी शाखेमध्ये येत असतात भेटण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी. तर कृपया करून आपण कुठेही जाऊ नका. त्यानुसार आम्ही शाखेत थांबणार होतो. शाखेच्या नंतर शाखेच्या पाठीवर थांबणार होतो आणि हळूहळू हॉलमध्ये आलो. हा एवढा मोठा वाढदिवस हा माझा प्रथम वाढदिवस आहे असं वाटतं मला. आपला प्रेम जेव्हापासून मला दादाने उल्लेख केला, संजय बाबूने केला, सुद्धा आमच्या ताईनं उल्लेख केला. हा समाज जीवनामध्ये एक नगरसेवक झाल्यानंतर त्याच्या अगोदरपासून या ठिकाणी 2 भक्त माणसांमुळे मला या राजकारणामध्ये भाव भेटला. त्यांच्यामुळे मला एक समाज भेटला, त्यांच्या घटनामध्ये घडलो आणि नंतर एक नगरसेवक बनल्यानंतर ही सगळे माझी मंडळी सगळे पदाधिकारी वरिष्ठ पदाधिकारी ताई सर्व आहेत. यांच्या सहकार्याने आपल्या सर्वांच्या प्रेमाने विभागामध्ये वेगळे आपण कामं हाती घेतो आणि हा काम पूर्ण करतो. त्याच्यामध्ये सामाजिक कामगार असताना घरी वेळ देणं खूप कठीण होतं. मित्रांना वेळ देऊ शकत नाही, घरच्यांना वेळ देत नाही. त्यामुळे सगळे मुलं बोलले की आपण आज या ठिकाणी वाढदिवस करू. त्यानिमित्ताने आपला सर्वांचं गेट टुगेदर पण होऊन जाईल आणि परिवाराला पण आपल्या सर्व परिवार मित्रांना आज वेळ देता येईल. त्यानुसार त्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माझ्या परिवाराच्या वतीने भविष्यातील काही कामं असतील आपण या ठिकाणी पूर्ण करत जाऊ. आपला आशीर्वाद सदैव माझ्या पाठी सदैव असं राहू द्या. आपली जी प्रेम त्यासोबत भविष्यामध्ये काही असेल अडी अडचणी काही एक भाऊ म्हणून पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. आपण बघितलं असेल आज 20 जून रोजी माझा वाढदिवस आणि हा वाढदिवस मी मोस्टली शक्यतो
करत नसतो, पण सर्वांच्या आग्रहास्तव या ठिकाणी आज वाढदिवस आमच्या सर्व हितचिंतकांनी, आमच्या युवा सैनिकांनी, शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी वाढदिवस ठेवला. आणि खऱ्या अर्थात सगळ्याच विभागातील बरेचसे सगळे नागरिक, हितचिंतक, शिवसेना प्रेमी, आमचे वरिष्ठ या सगळ्यांनी येऊन मला भरभरून आशीर्वाद दिला. त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे, माझ्या पदाधिकाऱ्यांचे, युवा सेनेचे, महिलांचे, सर्वांचे मनोमन मी आभार व्यक्त करतो. कारण यांच्या प्रयत्नामुळे किंवा यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही जे काही समाजकार्य करत असतो ते भक्कमपणे ते पाठीमागे असल्यामुळेच करणं शक्य होतं. त्याबद्दल आज या ठिकाणी गेट टुगेदर आणि आमचा वाढदिवस या सर्वांनी साजरा केला. आणि आपण बघितलं असेल या प्रकारे किती मोठ्या संख्येने लोक आले. मी वाढदिवस शक्यतो साजरा करत नाही. मागील अनेक वर्षापासून जेव्हा नगरसेवक आलो त्यावेळी शाखेत बसत असतो. शाखेमध्ये नागरिक येतात, आपल्या सुविधा देत असतात. 2-3 वर्ष मी बाहेर होतो मुंबईच्या वाढदिवसानिमित्त, पण सर्व पदाधिकाऱ्यांच्या, युवा सैनिक सगळ्यांच्या आग्रह असतो या ठिकाणी त्यांनी सगळे अरेंजमेंट केलं. त्याबद्दल मला सर्वांचं मी मनोभार आभार व्यक्त करतो. आणि त्यामुळे आज शक्य झालं सर्व. प्रश्न आहे महत्वाचा, तो खूप गर्दी होती इथे, लोक इथे येतात, सुरक्षा देतात. बघा, शिवसैनिकांचं आणि शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचं एक आगळं वेगळं नातं आहे. त्या आदरणीय आमच्या हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनचं ते नातं आहे. जे ऋणाने बोलतंय ते आज पण आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ते तसंच नातं जपलं गेलेलं आहे. आणि विशेषतः रामदास कांबळे हे या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून अत्यंत लोकप्रिय असल्यामुळे एक त्यातून अजून ती वैयक्तिक जे काही संबंध असतात त्यांची पण एक भर पडलेली आहे. आणि आम्ही पण सर्व पदाधिकारी या ठिकाणी त्यांच्या सतत आम्ही कोणत्याही जरी पक्षाचा आदेश त्यांना दिला तरी ते पाळण्यासाठी सतत पुढे असतात, आग्रही असतात. लौकिक चांगला आहे, स्वभाव चांगला आहे. त्याच्यामुळे ही संपूर्ण माणुसकी जपणारे आमची लोक असल्यामुळे आज तुम्हाला ही एवढी गर्दी दिसत आहे. आणि ही गर्दी जी आहे ही परत तुम्हाला सांगायला हरकत नाही. ही गर्दी अशी आहे की प्रेमाची गर्दी आहे. हे बाळासाहेबांवरचं, उद्धव साहेबांचं, खऱ्या शिवसेनेचं जे प्रेम आहे. आणि नागरिक सुद्धा आता जो कौल दिला आमच्या दक्षिण मध्य मुंबईमध्ये नागरिकांनी, तो सत्याच्या बाजूने दिलेला आहे. त्याच्यामुळे विजय झाल्यानंतर त्यांचा वाढदिवस आलाय. त्याच्यामुळे अजून लोकांना एक उत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने एक संधी मिळाली. बघा, भावी आमदार, भावी नगरसेवक ही प्रथा संघटनेमध्ये नसते. उलट तसं लावणारे जे कार्यकर्ते असतात ते आपल्या हितचिंतकाचं नुकसान करत असतात आलं लक्षामध्ये. परंतु तसे बॅनर लावणे हे टाळावे त्या मताचं मी आहे. आणि विशेषतः शिवसैनिकांनी तर मला वाटतं हे लावूच नाही. जर ते लावले असतील तर ते चुकीचं आहे. कारण शेवटी आमचा जो पक्ष आहे तो आदेशावर चालतो आणि पक्ष प्रत्येक व्यक्तीच्या कार्याची दखल घेत असतो. आणि ज्या वेळेला संधी येते त्यावेळेला आमच्याकडे एकापेक्षा एक असे पदाधिकारी असतात, शिवसैनिक असतात की ते तुल्यबळ असतात. त्याच्यामुळे जरी शाखा प्रमुख जरी निवडायचा असेल तरी आमच्याकडे अनेक तुल्यबळाचे शिवसैनिक असतात. आणि अनेकांना संधी मिळत नाही. आता आमचे प्रभाकर भोगले सारखे शिवसैनिक आहेत, त्यांना आता उपविभाग म्हणून काम करायची संधी मिळाली. असे अनेक शिवसैनिक आहेत की त्यांनी निष्ठेने काम केलंय, प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, परंतु त्यांना त्या पदावर जाण्याची संधी मिळत नाही. परंतु आमच्या शुभेच्छा त्यांना आहेतच. आणि भविष्यामध्ये या ठिकाणी एवढं मात्र निश्चितपणे अपेक्षा बाळगी आहेत की आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचाच या ठिकाणी आमदार व्हावा. आणि जो कोणी या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आम्हाला साहेब आदेश देतील त्याला निवडून आणण्याचं काम मात्र आम्ही शिवसैनिक करतो.